गुड इव्हनिंग. मायसेल्फ अक्षय जोरी. आज आपण पाहणार आहे की जे काही क्लास प्लसचं वेब पोर्टल त्यात लॉग इन कसं करायचं. कारण बऱ्याच जणांना हा डाऊट आहे की सर लॅपटॉपवरती आम्हाला ॲक्सेस किंवा जे काही आपण लेक्चर्स अटेंड करणार आहे तर ते कसे करायचे, काय करायचे. सिम्पल गुगलला जायचे, क्लास प्लस सर्च करायचे. ठीक आहे, क्लास प्लस पुढे लॉग इन करा. म्हणजे हां, आणि स्टुडंट जायचे. इथं क्लास प्लस लॉग इनला जरी गेलं तर इथं सिम्पली तुम्हाला स्टुडंट लॉग इन म्हणून जायचे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही स्टुडंट लॉग इनला जाता, आता इथं तर माझं ऑलरेडी लॉग आउट आहे, लॉग इन आहे. ठीक आहे, मी आता याला लॉग आउट करतो. परत आपण लॉग इनला जाऊयात. ठीक आहे, हां. आता आपण परत स्टार्टिंगपासून पाहूयात. गुगलला गेलो, क्लास प्लस लॉग इन, स्टुडंट लॉग इनला गेलो. ठीक आहे, तर स्टुडंट लॉग इनला आपला जो काही ऑर्गनायझेशन कोड आहे BAAPIC सगळं कॅपिटलमध्ये. त्यानंतर इथं काय करायचं, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. तर इथे मी माझा मोबाईल नंबर टाकतो 90 आणि एंटर केलं. तुमच्याकडे OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरला, ज्या मोबाईलने तुम्ही रजिस्टर केलंय ते. मला लिहिता 8183. ठीक आहे, हां. आता इथं पहा, मी प्रॉपर लॉग इन झालोय, माझं नाव वगैरे सगळं आलंय. आता इथं जर तुम्ही, मी आता ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं होतं नाव वगैरे टाकून, त्यामुळे डायरेक्ट मोबाईल नंबरने लॉग इन झालं. तर ठीक आहे, तर मी इथं एक पण कोर्स परचेस केलेला नाही आहे. ठीक आहे, सो आता याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कोर्स परचेस करायचे, ज्याच्यावरती परचेस करायचे त्याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे, आता आपलं जे काही आपण स्पेशली डिप्लोमाच्या मुलांसाठी हे आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एक परचेस करून दाखवतो जनरली. ठीक आहे, आता हे तुम्हाला परचेस करायचे. ॲपवरती डायरेक्ट बाय नाववरती ऑप्शन येतो. इथं तुम्ही डिप्लोमा M1 मॅथ्सचा जो काय आपला M1 आहे त्याच्यावरती क्लिक केलं, बाय नाववरती क्लिक केलं, तिथं वेबला डायरेक्ट तुम्हाला QR कोड येईल. ठीक आहे, तर QR ला इथं भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, कार्ड असेल, सगळं सगळं हे. ठीक आहे, ओके. आता आपण काय करूयात, पेमेंट पण, म्हणजे मी पण लॉग इन करून दाखवतो तुम्हाला. स्टुडंट लॉग इन, पेमेंट वगैरे करतो सगळं. ठीक आहे, पेमेंट, प्रोसीड टू पे. आता मी पेमेंट केलं. ठीक आहे, ॲटोमॅटिकली तुम्हाला काहीच बॅक नाही जायचे, काय नाही, पेमेंट ॲटोमॅटिकली कन्फर्म होतं. ठीक आहे, पेमेंट सक्सेसफुली, यू विल बी रिडायरेक्टेड इन, हां, बॅक साईडला ॲटोमॅटिक आले. आता जेव्हा तुम्ही ओपन करता, ओके, हे झालं स्टार्ट लर्निंग किंवा डायरेक्ट याच्यावरती. आता इथं जर केलं ना, पाहिलं याच्यावरती, आता जेव्हा मी क्लिक कराल ह्या कोर्सवरती, हा आहे डिप्लोमा M1चा जेव्हा कोर्स. आता पाहूयात आपण याच्यात बॅक जाऊयात थोडंसं. जेव्हा मी हा कोर्स परचेस केलाय तेव्हा मला खाली येतंय की काय, परचेस म्हणून आलं. राईट, इथं परचेस म्हणून आलं. सो यात इथे साईडला दिसते पहा काय कंटेंट आहे. तर आपण आता एकच व्हिडिओ आहे. लाईव्ह क्लासेस आहेत का कुठले शेड्यूल, तर अजून एक पण नाही आहे. उद्या आपला मॉर्निंगला लाईव्ह क्लास असणार आहे. ठीक आहे, बाकी हे तुमचा अटेंडन्स किती आहे काय, आणि काय अनाउन्समेंट आहे काय, इथं सगळं डिस्प्ले होईल. ठीक आहे, आता कंटेंटमध्ये इथं जर पाहिलं, तर हे असणार आहे आपलं जनरली जो काही फ्री अप कंटेंट आहे ते. ओके, त्याच्या सेटिंग चेंज आहेत त्या पण तुम्हाला वेबवरती व्ह्यू होऊन जाते त्या ॲपचे. हे मी ॲडमिन पोर्टल करण्याच्या सेटिंग चेंज करतो. लाईव्ह क्लास इथं तुम्हाला शो होतील. इथं जाऊन डायरेक्ट खाली जॉईन क्लास ऑप्शन येईल, डायरेक्ट जॉईन करायचं. तुम्ही लॅपटॉपवरती पण पाहू शकता. ठीक आहे, ॲपवरती तर काही इश्यू नाही, ॲपवरती डायरेक्ट तुम्हाला समोरच दिसणार आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, सो हे होतं एक छोटासा ओव्हरव्ह्यू ज्यांना आपल्याला वेब पोर्टलवरती यूज करायचं. वेब पोर्टलवरती यूज करण्यासाठी दोनच मेजर आहेत. आपला ORG कोड जो आहे तो BAAPIC आहे, आणि तुमचा नंतर मोबाईल नंबर टाका, ॲटोमॅटिक आपल्या MT क्लासेसच्या पोर्टलला येऊन जाईल. ठीक आहे, ओके.